नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. सुरुवात करूया बातमीपत्राला. जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पेटलेला आहे. लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे. ठाकरे गट स्वतःच्या हिमतीवर एकही जागा जिंकू शकत नाही. ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागणार अशी टीका संजय निरुपम यांनी केली. तर कोण निरुपम? आमची चर्चा हायकमांडशी असा पलटवार संजय राऊतांनी केलाय. जागा वाटप मेरिटवर व्हावं असं म्हणत पटोलेंनीही या वादात उडी घेतली आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल. आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे. मग सोनिया जे असतील, राहुल जे असतील, खरगे जे असतील, किंवा वेणुगोपाल जे असतील, आम्ही 23 जागा लढतो. शिवसेना म्हणजे एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. माझा चॅलेंज आहे. त्यांना काँग्रेसची गरज आहे. 1 दर्जनपेक्षा जास्त गदा पळालेले आहेत. आता त्यांच्याकडे 4-5 खासदार राहिलेले आहेत. तो पण राहणार की नाही राहणार याची गॅरंटी नाही आहे. 23 जागा लढवणार आपण ठामपणे आधीपासून सांगत आहात. संजय निरुपम कोण आहेत ते? पण त्यांचं कोण आहेत ते? कॉम्प्रोमाइज करणार कोण आहेत ते? मला आधी उत्तर द्या तुम्ही. आता काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत, आम्ही दिल्लीत बोलू. त्यांच्या जो स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे असं मला वाटतो. कोण आहे संजय निरुपम? त्यांच्यापेक्षा कोण जास्ती ओळखतो शिवसेनामध्ये? मला मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावे त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र म्हटलं तर काँग्रेसचंच महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय केले जातील आणि आघाडीमध्ये एकमताने निर्णय करण्याचा एक प्रयत्न केला जाईल.